नमस्कार, मी प्रमोद, तुमचा या आठवड्याच्या फायनान्शियल घडामोडी सांगणारा मित्र। या आठवड्यात दोन महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत। गेले 6 महिन्यापासून आपण ज्या ट्रम्प टॅरिफनी अगदी परेशान होतो, सगळीकडे जगभर उथलपुथल माजलेली आहे। शेअर मार्केट्स हेलकावे खात आहेत, अनेकांचं करोडोंचं नुकसान झालेलं आहे। त्या ट्रम्प टॅरिफच्या धोरणांना अमेरिकेतील फेडरल कोर्टनी जे त्यांना अप्रोच झालेले आहेत त्या टॅरिफ धोरणाविरुद्ध त्या प्रकरणांपुरतं स्थगिती दिलेली आहे। ही डेव्हलपमेंट फार मोठी डेव्हलपमेंट आहे, ज्यामुळे आपल्या भाषेत जे काय ट्रम्पने एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स म्हणजे अधिसूचना काढल्या होता की रेसिप्रोकेटरी टॅरिफ म्हणून याच्या बदल्यात याला 25%, याला 50%, याला 125% असं जे आर्बिट्ररी चालू होतं, मन मानेल तसं चालू होतं, त्याला कोर्टाने चाप लावलेली आहे। आणि अजिबात राष्ट्राध्यक्षांना असा कोणताही अधिकार नाही आहे असं त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे की टॅरिफचे बदल्यात ह्या टॅरिफ असं जाहीर करण्याचा। बघूया यांनी काय होतं। सोमवारी हे घोषणा झाल्यानंतर शेअर मार्केटची ओपनिंग होणार आहे, तर शेअर मार्केट या सगळ्या डेव्हलपमेंटचं कसं स्वागत करतं ते बघावं लागेल। आता दुसरी जी सगळ्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे ते आहे रिलायन्सचं जे काही फायनान्शियल सर्व्हिसेस आर्म आहे, ज्याला आपण जिओ म्हणतो ते, आणि जगातील सगळ्यात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉक यांच्या भागीदारीच्या फर्मला सेबी हे जे नियामक शेअर मार्केटमधले नियामक मंडळ आहे त्यांनी बिझनेस करायसाठी मान्यता दिलेली आहे। ही फार मोठी डेव्हलपमेंट आहे। याची पार्श्वभूमी थोडीशी मी तुम्हाला सांगतो की रिलायन्स इंडस्ट्रीजचे जे मालक आहेत मुकेश अंबानी यांनी ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगमध्ये एक साधारण 2 वर्षापूर्वी डेटा इज द न्यू ऑइल असं एक स्टेटमेंट केलं होतं। डेटा इज द न्यू ऑइल म्हणजे इथून पुढे डेटा हा सगळ्यात जास्त मूल्यवान असेल। जसं 30-40 वर्षापूर्वी क्रूड ऑइल हे सगळ्यात जास्त मूल्यवान होतं आणि त्याला ब्लॅक गोल्ड म्हणलं जातं, आता डेटा हे न्यू ऑइल आहे असं जाहीर केलं होतं। आणि तेव्हाच त्यांनी हिंट दिली होती की आम्ही आता डेटा बिझनेसमध्ये येणार आहोत। त्यावेळेस त्यांनी जिओ लॉन्च केलं आणि जिओचं जर का तुम्ही स्पेलिंग पाहिलं JIO ते ऑइलच्या उलट आहे। OILला जर का उलटं केलं किंवा त्याची जर का मिरर इमेज केली तर ते जिओ होतं। तर असं जिओ त्यांनी लॉन्च केलं। जिओ आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी स्वस्त होतं, फुकट होतं, यामुळे त्यांना करोडोचा युजर बेस मिळाला आणि आता ते हळूहळू त्याची किमती बाजाराच्या इतर सर्व्हिस प्रोव्हायडरच्या बरोबर आला। पण हे करत असताना त्यांनी प्रचंड डाटाबेस गोळा केलेला आहे। हा डाटाबेस आता त्यांच्या या जो ब्लॅकरॉकशी जो त्यांचं कोलॅबोरेशन झालेलं आहे तिथं कामाला येईल। आता ब्लॅकरॉक विषयी थोडंसं, ब्लॅकरॉक ही कंपनी जगातील सगळ्यात मोठी सगळ्यात श्रीमंत असेट मॅनेजमेंट कंपनी आहे। या असेट मॅनेजमेंट कंपनीचे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत जगातले त्याला अल्लादीन म्हटलं जातं। अल्लादीन म्हणजे आपल्याला फक्त लहानपणीची गोष्ट आठवती, अल्लादीनचं जे दिवा जर का आपण घासला तर त्याच्यातनं एक जिन बाहेर येतो आणि मनासारखी इच्छा पूर्ण करतं। पण ब्लॅकरॉकचं अल्लादीन म्हणजे असेट, लायबिलिटी अँड डेप्ट अँड डेरिव्हेटिव्ह इन्व्हेस्टमेंट नेटवर्क हे एक त्यांचं सॉफ्टवेअर आहे। या सॉफ्टवेअरवरनं ते आपल्या क्लायंट्सचं, जगभराच्या क्लायंट्सचं पोर्टफोलिओ मॅनेज करतात, त्यांचा ट्रेडिंग मॅनेज करतात, कंप्लायन्स मॅनेज करतात आणि रिस्क मॅनेज करतात। तर हे जे त्यांचं अल्लादीन नेटवर्क आहे, अल्लादीन सॉफ्टवेअर आहे, हे फक्त स्वतःच्या बिझनेससाठी त्यांनी डेव्हलप केलं होतं। पण त्याचे एकंदर यश पाहता जगभरातल्या एकूण 100 फायनान्शियल असेट मॅनेजमेंट कंपन्यांनी ते विकत घेतलेलं आहे। त्याची ॲन्युअल फीस जी मला माहिती आहे ती 18 लाख ते 25 लाख रुपये पर ॲनम आहे ते सॉफ्टवेअर वापरण्याची। या सॉफ्टवेअरनी जर का आपण ट्रेडिंग केलं किंवा इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स घेतले तर ते थोडेसे अल्गो म्हणजे कॉम्प्युटराइज इन्व्हेस्टमेंटचे डिटेल्सच्या संवर्गात मोडतात। तर असा जे काही जायंट आहे जो ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा जगातला नंबर 1 आहे तो, आणि भारतातील जायंट जिओ म्हणजे रिलायन्स, मुकेश अंबानी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये फार मोठी उथलपुथल होणार आहे। आणि या कंपनीचा सगळ्यात मोठा बेस, सगळ्यात मोठं USP स्पेशालिटी आहे की ही कंपनी प्युअर डिजिटल आहे, पेपरलेस आहे। जे काही त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे डिजिटल आहेत, जे काही त्यांचं सीप आहे ते सगळं डिजिटल आहे आणि सगळं बिझनेस पण सगळं डिजिटल राहणार आहे। डिजिट फर्स्ट असं त्यांचं एक धोरण आहे। तर ही फार मोठी डिस्रप्टिव्ह डेव्हलपमेंट आहे। ही डिस्रप्टिव्ह म्हणजे आहे ते सेट बिझनेस स्टँडर्ड्स याच्या अगदी उथलपुथल, म्हणजे जसं आपण
पक्ष्यांचे समजा पंख समजा विस्कटलेले असेल, याला फिदर अनफेदरिंग म्हणतात, किंवा आपले केस जेव्हा विस्कटलेले असतात त्याला डिस्रप्शन म्हणतात. तर असा हा म्युच्युअल फंडचा भारतात एकूण आतापर्यंत 48 असेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत जे सर्व ग्राहकांना म्युच्युअल फंड देतात. तर ही जी काही 49वी असेट मॅनेजमेंट कंपनी येऊ घातलेली आहे जिओ आणि ब्लॅकरॉकची, हे डिस्रप्टिव्ह राहणार आहे. जसं जिओ डिस्रप्टिव्ह होतं, त्यांचा डेटा पॅकेज एकदम स्वस्त होता, त्यांनी 5G स्पीडने सर्व्हिसेस दिल्या होत्या, तसंच हे प्रॉडक्ट्स आता देणार आहे. आणि हे सगळेजण आता म्युच्युअल फंडच्या सेक्टरमध्ये येणार आहे. आणि आपली सिप हे सगळं अलादीन सॉफ्टवेअरच्या बेसवर किंवा अल्गो ट्रेडिंग जे म्हणजे आपले जे काही निर्णय आहेत याचे कॉल आणि पुट आणि ऑप्शन्सचे, फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे, ते मिली सेकंड्स मायक्रो सेकंड्सच्या स्पीडनी कम्प्युटर्स घेणार आहेत. आणि भारतात आपल्याला एखादी गोष्ट आपण किती जरी टीव्हीला ग्लू करून बसलो किंवा चार्टचा अभ्यास केला किंवा अजून काही कशाचा अभ्यास केला, फंडामेंटलचा अभ्यास केला, तरी आपली स्पीड ही कॉम्प्युटर्सच्या स्पीडला मॅच होत नसती. त्याच्यामुळे आपण फार उशिरा आपल्याला त्या गोष्टी सेकंदात जरी कळल्या तरी फार उशिरा कळत असतात. कारण की हे जे अलादीन सॉफ्टवेअर आहे किंवा हे जे अल्गो ट्रेडिंग आहे, हे अल्गो ट्रेडिंग काही मिली सेकंड्समध्येच निर्णय घेत असतात, पोझिशन्स एंटर करत असतात, पोझिशन्स एक्झिट करत असतात, आणि ते त्यांची जी काही मनी लूज करण्याची शक्यता असते, जी प्रोबॅबिलिटी असते ती खूप कमी होऊन जाते. तर असं हे सगळं भारतात येऊ घातलेलं आहे. या 2 घटना या आठवड्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या घटना आहेत. खूप मोठी डेव्हलपमेंट आहे ही. बघूया काय होतं याच्या पुढे, कसे कसे प्रॉडक्ट्स येतात. याच्यामुळे स्मॉल इन्व्हेस्टर्स जे काय भारतातल्या सिप करत आहेत, प्रत्येक घरात एक सिपचा पोर्टफोलिओ आहे. भारतामध्ये साधारण महिन्याला 50,000 कोटी रुपयांचं सिप शेअर मार्केटमध्ये येतं. हे जिओची आणि ब्लॅकरॉकची जर का एकत्र फर्म आली तर त्याच्यानंतर त्याच्यावर काय परिणाम होतो, शेअर मार्केटच्या चढ उतारावर काय परिणाम होतो, त्याच्या व्हॉलॅटिलिटीवर काय परिणाम होतो, हे सगळं पाहावं लागेल. हे सगळं अभ्यासाच्या गोष्टी आहेत. सांगा मला हे तुम्हाला माझं विवेचन कसं वाटलं. ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या असतात. आणि मोठे लोक जेव्हा मोजकच बोलतात तेव्हा ते हिंट देत असतात. जसं मुकेश अंबानीने हिंट दिली होती की डेटा इज न्यू ऑइल. आता काही महिन्यांपूर्वी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पण हिंट दिली होती की महाराष्ट्र आता सगळ्या डेटा सेंटर्सवर लक्ष केंद्रित करणार आहेत. महाराष्ट्रात जास्तीत जास्त डेटा सेंटर्स कसे तयार होतील याच्यावर लक्ष करणार आहेत. ही फार मोठी हिंट आहे. डेटा सेंटर बिझनेसला इथून पुढे चांगले दिवस येणार आहेत. तसेच काही वर्षापूर्वी आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी देखील 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये हिंट दिली होती की तुम PSU में पैसा लगाओ, देखो ये कैसा दौड़ेगा. या हे काय हिंटवर पब्लिक सेक्टर युनिट्सचे सगळे स्टॉक्स खूप वाढले. या सगळ्या गोष्टी आपण अगदी सजगतेने उघड्या कानाने ऐकायच्या असतात. बातम्या अगदी उघड्या कानाने ऐकायच्याच असतात. हे एकच वाक्य आपल्याला पुढे काय होणार आहे याची नांदी सांगणार असतं. आणि याच्यामुळे आपले नफा तोटा फायदा डिसिजन्स देखील अवलंबून असतात. माझा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आवडला असेल तर थम्सअप द्या, कॉमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड वीकेंड.